नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? वर्ल्ड्स हॅपीएस्ट सिटीज 2026च्या अहवालानुसार जगातील टॉप 10 सर्वात आनंदी शहरांमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी जयपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. द पिंक सिटी ऑफ इंडिया, बरोबर, राजस्थानमधील जयपूर या शहराचा याच्यामध्ये समावेश आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? ऑपरेशन हार्डबॉल ही कोणत्या देशाच्या नेतृत्वाखालील एक व्यापक आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी मोहीम आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. युएसएच्या या देशाच्या अंतर्गत किंवा नेतृत्वाखालील ही एक या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी मोहीम आहे. नाव आहे ऑपरेशन हार्डबॉल. काय आहे? ऑपरेशन हार्डबॉल एक व्यापक आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी मोहीम आहे जी भारतातील आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी नेटवर्कला लक्ष्य करत आहे. ठीक आहे, या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे एखाद्या ऑपरेशन बद्दल. तर बाकीच्या जे काही वेगवेगळ्या ऑपरेशन या ठिकाणी भारतामध्ये राबवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. ऑपरेशन मिलाप या अंतर्गत 1300 पेक्षा जास्त बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात आला. ऑपरेशन हिमराहत सिक्कीममध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी. ऑपरेशन रेझपिल नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आंतरराष्ट्रीय कॅप्टागॉन ड्रग्ज तस्करी नेटवर्कच्या विरोधामध्ये. ऑपरेशन शेरूवाली जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी. ऑपरेशन नसर इराणच्या रडार साइट्सवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी. ऑपरेशन चक्र 6 सीबीआयने भारतातील डिजिटल अटक फसवणूक नेटवर्कच्या विरोधामध्ये. ऑपरेशन अमिस्ताद भारताने व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपादरम्यान मदत करण्यासाठी. आणि ऑपरेशन हार्डबॉल अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणीबद्दल हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न स्टार मार्क करून ठेवा. 100% प्रश्न विचारला जाणार. जागतिक AI शिखर परिषद 2027चं आयोजन कोणता देश करणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वित्झर्लंड नावाचा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 2027 मध्ये जागतिक AI शिखर परिषदेचं या ठिकाणी आयोजन करणार आहे. मला कमेंट करून सांगा मग या ठिकाणी जागतिक AI शिखर परिषद 2026 त्याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत 2 पॉईंट लिहून घ्या. स्वित्झर्लंड हा देश या ठिकाणी आयोजन करणार आहे जागतिक AI शिखर परिषदेचं 2027 मध्ये 21 ते 22 जून दरम्यान. जेनेवा या ठिकाणी पॅलेक्सोपो या ठिकाणी आयोजित केलं जाणार आहे या ठिकाणी ही समिट किंवा हे शिखर परिषद. ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय? मानव केंद्रित, सुरक्षित आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाला आणि प्रशासनाला चालना देणे या सर्व या ठिकाणी फोकस जे काही पिलर आहेत या सर्व गोष्टींनी या ठिकाणी ही शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक डी स्वित्झर्लंड या ठिकाणी. प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल, तर बाकीच्या झालेल्या आणि आयोजित होणाऱ्या परिषदांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. कॉप 31 ची परिषद तुर्की या ठिकाणी. ब्रिक्स आरोग्य कार्यगटाची पहिली बैठक नवी दिल्लीमध्ये. 9व्या क्रमांकाची हिंद महासागर परिषद मॉरिशसमध्ये. 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये. 48वी आशियन शिखर परिषद फिलिपाईन्स या ठिकाणी. भारतीय उद्योग महासंघ वार्षिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. पहिली राष्ट्रीय ग्रामीण विकास शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. 36वी नाटो शिखर परिषद तुर्की या ठिकाणी. आणि जागतिक AI शिखर परिषद 2027 स्वित्झर्लंड या ठिकाणी होणार आहे. हे जे काय अशा प्रकारचे पॉईंट्स असतात, अशा प्रकारच्या परिषदा असतात ऑलरेडी आपल्या 6 महिन्याच्या PDF मध्ये आपण समावेश करून दिलेले आहेत. PDF कशी घ्यायची? तर मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे ओपन करा, फक्त QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेरॉक्स करून अभ्यास करू शकता. क्लिअर?
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने कोणते स्थान मिळवलेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी पहिला क्रमांक मिळवलेला आहे. कशामध्ये? तर या ठिकाणी लिहून घ्या, इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 2026 मध्ये भारताने या ठिकाणी एकूण 5 या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची आहे. कोलंबियातील बुकारामंगा या ठिकाणी ही आयोजित करण्यात आली होती. आवृत्ती होती 56व्या क्रमांकाची आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडची. 2026 मध्ये 5 भारतीय विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकले आहेत. हे जे काही सुवर्ण पदक विजेते आहेत, पुण्याचे आहेत कनिष्क जैन, इंदोरचे आहेत रिद्देश अनंत बेंडाळे, दिल्लीचे आहेत ऋषित गर्ग, मुंबईचे आहेत श्रेष्ठ सुरैया आणि अहमदाबादचे आहेत स्वरित जोशी. या 5 या ठिकाणी गोल्डन प्लेयरनी या ठिकाणी गोल्डन बटन म्हणजेच गोल्डन बटन म्हणता येणार नाही, गोल्डन या ठिकाणी मेडल या ठिकाणी जिंकलेलं आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, GSI म्हणजेच जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था यांनी काय केलेलं आहे? तर थोरियमचे साठे या ठिकाणी कोठे शोधलेले आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक या ठिकाणी. तर या ठिकाणी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत हे साठे सुमारे 700 एकर क्षेत्रामध्ये पसरले असून त्यापैकी 20 एकर क्षेत्र खाणकामासाठी मुख्य भाग म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. थोरियमचा वापर प्रगत अणुऊर्जा निर्मिती, एरोस्पेस आणि जेट इंजिनमध्ये केला जातो. आणि तिसरा पॉइंट, भारताच्या 3 टप्प्यांच्या अणुऊर्जा कार्यक्रमामध्ये थोरियम हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. क्लिअर? कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कर्नाटक बद्दल आपण लगेच चर्चा करूया. स्थापना 1 नोव्हेंबर 1956, नवीन मुख्यमंत्री DK शिवकुमार, राज्यपाल थावरचंद गेहलोत, राजधानी बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, टपाल विभाग आणि ट्राय यांनी अंदाजे किती गावांचा समावेश असलेले भारतातील सर्वात मोठे गाव पातळीवरील दूरसंचार नेटवर्क कामगिरी सर्वेक्षण करण्यासाठी सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, 5.68 लाख. किती? तर 5.68 लाख एवढ्या गावांचा समावेश असलेले भारतातील सर्वात मोठे गाव पातळीवरील दूरसंचार नेटवर्क कामगिरी सर्वेक्षण या ठिकाणी करण्यासाठी सामंजस्य करारावरती या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे. कोणी कोणी? टपाल विभाग आणि ट्राय या संस्थेने. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, दिल्लीतील नवनियुक्त जयप्रकाश नारायण सार्वजनिक ग्रंथालयाला कोणत्या प्रसिद्ध भारतीय व्यक्तिमत्वाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर साधी गोष्ट आहे, प्रश्नातच याचं उत्तर या ठिकाणी दडलेलं आहे. पर्याय क्रमांक डी, जयप्रकाश नारायण असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या सार्वजनिक ग्रंथालयाला या प्रसिद्ध भारतीय व्यक्तिमत्वाचं नाव देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक कार्यकाळ असलेले कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 3ऱ्या क्रमांकाचे या ठिकाणी मुख्यमंत्री बनलेले आहेत. 2 पॉइंट लिहून घ्या. 12 जुलै 2026 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी 2430 दिवसांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. त्यांनी शरद पवार यांचा 2412 दिवसांचा या ठिकाणी विक्रम मागे टाकलेला आहे. आता या ठिकाणी हे 3ऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वाधिक कार्यकाळ असलेले. 1 नंबरचे कोण आहेत? वसंतराव नाईक 4096 दिवस. 2 नंबरचे आहेत विलासराव देशमुख 2686 आणि 3 नंबरचे आहेत देवेंद्र फडणवीस 2430 दिवस. क्लिअर? या ठिकाणी महाराष्ट्र राज्याबद्दल बोलण्यात आलं. महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 ला झाली. मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान, चांदोली, संजय गांधी, ताडोबा आणि 4 महत्त्वाचे धरण, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, लियांडर पेस यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या संघटनेने नियुक्ती केलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आशियाई टेनिस महासंघ. काय म्हटलं मी? आशियाई टेनिस महासंघ, ज्याची स्थापना 1958 ला झाली. वर्तमानमधील अध्यक्ष आहेत युरी पोल्स्की, सदस्य आहेत 45 आशियाई राष्ट्र. बरोबर? तर या ठिकाणी आशियाई टेनिस महासंघाने लियांडर पेस यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 19वा गव्हर्नर तायक्वांदो कप 2026 कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे?
9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मणिपूर राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी 19व्या क्रमांकाचा तायक्वांदो कप 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. मणिपूर स्थापना 21 जानेवारी 1972. नवीन मुख्यमंत्री बनलेत युमनाम खेमचंद सिंग, राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला, राजधानी आहे इम्फाळ. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान किबुल लामजाओ, सिरोही आणि 2 महत्वाचे धरण खुगा आणि टिब्बईमुख. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 6व्या लोकसंवर्धन पर्वाचे यजमान शहर कोणते ठरले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देहराडून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे 6व्या लोकसंवर्धन पर्वाचे यजमान शहर या ठिकाणी ते ठरलेले आहे. या कार्यक्रमामुळे प्रथमच हा प्रमुख महोत्सव राज्य सरकारच्या भागीदारीमध्ये आयोजित केला जात असून उत्तराखंड हे पहिले सहयोगी राज्य ठरलं आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न लंडनच्या प्रतिष्ठित लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या महिला कसोटी सामन्यामध्ये कोणत्या देशाने इंग्लंडवरती 270 धावांनी ऐतिहासिक आणि एकतर्फी वन साइडेड या ठिकाणी विक्ट्री नोंदवली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-4 पॉइंट्स ते लिहून घ्या. लॉर्ड्स वरील 142 वर्षानंतर पहिली महिला कसोटी खेळली गेली. भारताने 270 धावांनी विजय मिळवलेला आणि याच्यामध्ये नवीन एक विक्रम तयार झाला. यस्तिका भाटिया पहिले महिला शतक लॉर्ड्सवरती या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. सोबत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे भारतीय महिला संघाच्या कर्णधार आहेत हरमनप्रीत कौर आणि इंग्लंडच्या ज्या काही महिला कर्णधार आहेत टीमच्या कर्णधार आहेत नॅट सिवर ब्रँट असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणी भारताची सर्वात मोठी भूसंकलन सूचना प्रणाली विकसित केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए IIT मंडी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या संस्थेने या इन्स्टिट्यूटने भारताची सर्वात मोठी भूसंकलन सूचना प्रणाली या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न 8व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2026 चे यजमान राज्य कोणते आहे? महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर.